नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मुला-मुलींचे जर लग्न जुळत नसेल तर स्वामींच्या अशा कोणत्या 3 सेवा आहेत ज्यामुळे मग आपण त्या सेवा केल्यामुळे लग्न जुळण्यास आपल्याला उपयोगी ठरतील. तर मग काय होतं की आपण बऱ्याच वेळा बऱ्याच मुला-मुलींचे स्वतः सेवा करतात तरी पण त्यांना पाहिजे तसं लग्न त्यांचं जुळत नाही किंवा जास्त वर्ष जातात किंवा जास्त दिवस जातात. तर मग ह्या सेवा कोण कोण करू शकतं? तर ह्या सेवा मग आईने आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी केली तरी हरकत नाही किंवा वडिलांनी केली तरीच हरकत नाही किंवा मोठी बहीण किंवा मोठा भाऊ आपल्या बहिणीसाठी भावासाठी पण ह्या सेवा करू शकतात किंवा ज्यांचं लग्न जुळत नसेल त्यांनी स्वतःनी जरी स्वतःसाठी ह्या सेवा केल्यात तरी हरकत नाही. तर त्यासाठी मग तुम्हाला काय काय लागतं, त्या सेवा कशा करायच्या, कधी करायच्या, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की कोणत्या सेवा आहेत आणि त्या कधी करायच्या. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वामींच्या सेवा करत असताना, आपण स्वामी भक्त असताना सगळ्यात पहिली वस्तू पहिली गोष्ट की आपल्याकडे स्वामींचा फोटो पाहिजे. फोटो नसेल तर मूर्ती तरी असली तरी हरकत नाही किंवा मग मूर्ती जरी नसेल किंवा फोटो जरी नसेल तरी तुमच्याकडे मग स्वामींचे जपमाळ पाहिजे. जपमाळ म्हणजे 108 मण्यांची जपमाळ असते. तर मग ह्या ज्या 2 वस्तू आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पाहिजे. आता तो ग्रंथ म्हणजे जास्त मोठा ग्रंथ नाही, छोटाच आहे. 1 ते 21 अध्याय त्यामध्ये असतात. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या 3 ज्या सेवा सेवा कोणत्या आहेत, त्यामध्ये कोणत्या सेवा करायच्या. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता आपण ज्यावेळेस स्वामींच्या सेवा करू म्हणजे आता आई जर आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी करणार असेल तर म्हणजे आता काय होतं की तुळशीचं लग्न झाल्यानंतर मुला-मुलींचे लग्न जुळण्यास किंवा लग्न होण्यास सुरुवात होते. तर मग त्या अगोदरच जर तुम्ही स्वामींच्या सेवा करत असाल किंवा पारायण वगैरे करत असाल तर त्यापैकी जर तुम्ही ह्या महत्त्वाच्या 3 सेवा केल्याच नाहीत तर मग तुम्ही इतर ज्या सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला मिळेलच असं नाही. तर सुरुवातीला ह्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतरच मग तुम्हाला इतर ज्या कोणते पारायण वगैरे करायचे आहेत तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन यायचा आहे. ग्रंथ म्हणजे 1 ते 21 अध्याय असतात त्यात. मग ते तुम्ही जवळपास तुमच्या मंदिर किंवा मठ असेल तर तुम्हाला तिथे तो ग्रंथ भेटून जाईल. तो छोटासाच ग्रंथ आहे आणि त्यामध्ये स्वामींचं सारामृत म्हणजे पूर्ण 1 ते 21 अध्यायामध्ये स्वामींच्या सारामृताची माहिती आहे. तर त्यामधील आपल्याला दररोज फक्त 3 अध्याय वाचन करायचे आहेत. जास्त मोठे अध्याय नाही, छोटे छोटेच अध्याय आहेत त्यामध्ये. तर ते अध्याय तुम्हाला 3 वाचन करायचे आहेत. मग 3च कशामुळं, तर 3 यामुळं करायचे आहेत की एक आपल्या भूतकाळासाठी आणि एक आपल्या वर्तमान काळासाठी आणि एक आपल्या भविष्य काळासाठी. म्हणजे ह्या 3 गोष्टींसाठी म्हणून आपल्याला दररोज 3च अध्याय वाचन करायचे आहेत. आता अध्याय वाचन कधी करायचे, आता तुम्हाला सकाळी जर वेळ असेल देवपूजा झाल्यानंतर तर त्यावेळेसच तुम्ही वाचन करू शकता किंवा दुपारी वेळ असेल तर दुपारी पण वाचन करू शकता. फक्त दुपारी 12 ते 1च्या दरम्यान कोणतीही सेवा किंवा कोणतेही वाचन करू नका. म्हणजेच की दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे 12 ते 1च्या दरम्यान आपण कोणतीही सेवा केलेली फलदायी ठरत नाही. त्यामुळे ह्या वेळेत तुम्ही सेवा करू नका. मग त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पण वाचन केलात तरी हरकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार असाल त्यावेळेस फक्त दिवा अगरबत्ती लावून वाचन करा. का तर तुम्ही तुमच्या मुला-मुलींसाठी म्हणा किंवा एखादी बहीण आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी लग्न जुळण्यासाठी सेवा करत आहे तर मग त्यासाठी दिवा प्रज्वलित करूनच अगरबत्ती लावूनच मग तुम्ही वाचन करायचं आहे. हे झालं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातले 3 अध्याय वाचन करे. ही झाली पहिली सेवा. आता दुसरी सेवा कोणती आहे, तर दुसरी सेवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. आता तो जप म्हणजे त्यासाठी तुम्हाला जपमाळ असणे आवश्यक आहे. तर जपमाळ पण तुम्ही ज्यावेळेस पुस्तक घ्याल म्हणजे स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ घ्यायला जाल त्या ठिकाणीच तुम्हाला जपमाळ भेटेल. आणि तुमच्याकडे अगोदरच जर घरात कोणते दत्तगुरूंसाठी म्हणा किंवा तुमचे जे पण कोणते गुरु असतील त्यासाठी जर तुम्ही जपमाळ घरात आणली असेल तर ती जपमाळ तुम्ही घेतलीत तरी हरकत नाही. पण जपमाळ फक्त 108 मण्यांची असावी. तर मग जप करत असताना मग कोणत्या मंत्राचा जप करायचा, तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. या व्यतिरिक्त
त्यात दुसरा कोणता अवघड मंत्र नाही किंवा अजून कोणता वेगळा नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आता तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही एक माळी जप करू शकता किंवा मग वेळ असेल तुम्हाला तर मग तुम्ही 11 माळी पण जप करू शकता. म्हणजेच की 108 मण्यांचा 11 वेळा जप करायचा आहे. मग जर नसेल जमत तुम्हाला तर मग तुम्ही एक वेळा जप केलात तरी हरकत नाही. म्हणजेच मग ही झाली दुसरी सेवा. तर मग ही सेवा पण तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही सेवा करू शकता. ही झाली दुसरी सेवा. तर आता तिसरी सेवा आणि ती सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे की तारक मंत्र. आता तारक मंत्र म्हणजेच की आता तारक मंत्र बऱ्याच जणांना माहिती नाही किंवा बऱ्याच जणांना माहिती पण आहे. आता जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जर गुगलवर वगैरे सर्च केलात तर तारक मंत्र म्हणून टाकलात किंवा तारक मंत्र म्हणून बोललात तर तारक मंत्र कसा आहे तो पूर्ण तुमच्या पुढे येईल. म्हणजे त्याची सुरुवातच अशी असते की निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ पाठी शिरे. म्हणजे ह्या अक्षरापासूनच सुरुवात होती तारक मंत्राची. मग तुम्हाला ते समजून जाईल की हा तारक मंत्र आहे. आता तसं बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की स्वामींची सेवा करतात. जरी नसेल करत तरी पण त्यांना माहिती आहे तारक मंत्र वगैरे. म्हणजे गुरुदेव दत्त यांची सेवा करणाऱ्यांना बऱ्यापैकी लोकांना तारक मंत्र काय असतो हे माहितीच आहे. तर तारक मंत्र मग काय करायचं आहे. आता तारक मंत्र म्हणत असताना आता तुम्हाला तारक मंत्र पाठ नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून मोबाईलचा मग तुम्ही वाटलं तर मोबाईलवर बघून म्हणू शकता किंवा तसं जर जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही घरात मोबाईलवर लावू शकता. म्हणजे तुम्हाला स्वतःला पण ऐकायला भेटेल आणि इतर घरातल्यांना पण. तारक मंत्र घरात लावल्यामुळं काय होतं की घरात ती निगेटिव्हिटी निघून जाते. घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहते. घरातील वादविवाद कमी होतात आणि मुलांमध्ये चिडचिडेपणा कमी होतो. मुलांच्या अभ्यासात प्रगती होती. ह्या झाल्या इतर गोष्टी. आता ज्या मुलींसाठी तुम्ही लग्न जुळण्यासाठी जर उपाय करत असाल, सेवा करत असाल तर मग त्यावेळेस कसा तारक मंत्र म्हणायचा. तर 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याच्या ग्लासावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र पाठ नसला तरी हरकत नाही. त्यावेळेस तुम्ही मोबाईलमध्ये बघून पण म्हणू शकता. सुरुवातीला म्हणायला चालू केल्यानंतर तुम्हाला हळूहळू थोडे दिवस लागतील पण पूर्ण तारक मंत्र तुम्हाला पाठ होऊन जाईल. मग हे तारक मंत्र तुम्ही 1 वेळा म्हणू शकता. आता तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही 11 वेळा पण तारक मंत्र म्हणू शकता. पण तारक मंत्र म्हणत असताना लक्षात असू द्यायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस घरात दिवाबत्ती कराल त्याच वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी 11 वेळा म्हणणं शक्य होत असेल तर 11 वेळा म्हणू शकता. आणि मग 1 वेळा म्हणायचं असेल तर 1 वेळा पण म्हणू शकता तुम्ही. पण मग ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणाल त्यावेळेस तुम्हाला मग अगरबत्ती घरात लावलेली असली पाहिजे का. म्हणजेच की जी विभूती म्हणजे पडती तारक मंत्र म्हणत असतानाची ती विभूती मग तुम्हाला त्या पाण्यात थोडीशी टाकायची आहे. जास्त न टाकता थोडीशीच टाकायची आहे. आणि ते पाणी मग तुम्ही ज्या व्यक्तीसाठी किंवा तुमच्या मुलासाठी मुलीसाठी जर करत असाल तर त्या मुलाला किंवा मुलीला ते पाणी मग प्यायला द्यायचं आहे. इतर कोणीही न पिता. तर मग ह्या ज्या 3 सेवा आहेत स्वामींच्या, ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला इतर कुठलेही जरी तुम्ही पारायण केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. त्यामुळे तुम्ही दुसरे इतर कोणते पारायण करण्या अगोदर तुम्ही स्वामींच्या जर नवीन सेवा चालू केल्या असेल तर सुरुवातीला फक्त स्वामींच्या ह्या सेवा करा. त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. त्यामुळे मग ह्या ज्या 3 सेवा आहेत तर तुमच्या मुलींच्या लग्न जुळण्यासाठी ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.